हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसंयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. परमात्मा अर्जुनाक मिगेले जगत्यांतो खंयची जिवांतो मिगेले विशेष विभूती आसा म्हणून सांगताची तो परमात्मा सांगता जलचरांतो हांव वरुण म्हणलेले देवते जावन आस. जेवो जलाभिमानी देवते वरुणालांतू मिगेले विशेष विभूती आसा म्हणटा. नागालांतू अनंत अनंत म्हणलेले नागांतू म्हळ्यार विशेष म्हणटा तागेलांतू मिगेले विशेष विभूती आसा. तशीची जलचरांक अभिमानी देवते जावन आसच्यो वरुणाले भितरी मिगेल विशेष विभूती आसा म्हणटा. आतां आनी पितृदेवतेंगेले विशय सांगता आसा परमात्मो. भुंयचेरी देहत्याग जाले नंतर त्या जिवांक नियंत्रण करचे देवते कोण म्हळ्यार पितृदेवते. म्हळ्यार जिवात्माक शरीर सोडून जाल्ली नंतर शरीर मरण म्हणलेली एक अवस्था पावली नंतर त्या जिवात्मा मागीर आसतात न्हय. जिवात्माक मरण ना म्हणलें, शरिरा मात्र मरण म्हणलें. पण तसले त्या जिवात्मा खंय आसताची, ताका कोण नियंत्रण करताची म्हळ्यार तेची हांगा परमात्मा सांगता पित्रांगेल म्हळ्यार मरण जाल्ले देह मरण जाल्ले जिवात्मांगेल नियंत्रक देवते कोण म्हळ्यार पितृदेवते. ते पितृदेवते कोण म्हळ्यार वसु रुद्र आदित्य म्हणटाची. तांतू तितले पितृदेवतेंतू ते प्रधान 10 पितृदेवते म्हणटाची. कव्यवाह, अनलः, सोम, यम चैव आर्यमा तथा अग्निश्वाता बर्हिषदः त्रयश्चान्त्या हि अमूर्तयः म्हळ्यार 10 प्रधान पितृदेवते. तांतू भितरी तितले पितृदेवतेंतूलांतू आदित्य म्हळ्यार देवते श्रेष्ठ. तांतूय आदित्यालांतू 12 आदित्यालांतू यमा म्हणलो तागेलांतू परमात्माले विशेष विभूती आस म्हूण सांगून देवत अर्जुनाले सांगता आसा. यमा म्हळ्यार कसं पळय वसु रुद्र आदित्य पितृदेवते म्हणटाचे. तांतू वसुदेवते अन्नाल स्थानार आसूचे, पितृस्थानार आसूचे. तशीची जिवांक नियंत्रण करता. रुद्र पितामह स्थानार आसूचे, जिवांक नियंत्रण करता. आदित्य प्रपितामह स्थानार आसूचे, जिवांक नियंत्रण करचे नियामक देवते. तांतू वसुरुद्र आदित्यांतू आदित्य श्रेष्ठ म्हणजेलींची. आदित्यांतूय आदित्य म्हळ्यार पितृदेवतेंतूय तांगेलो मुखंड जावन आसूचो 12 आदित्यांतूलो एकलो अर्यमा म्हणलो. तांतू भगवंताल विशेष विभूती आसा म्हणटाचे. तसले ते अर्यमा म्हणलेलें नांव ते अर्यमा पितृदेवते येवका जाल्यार ते अर्यमा म्हळ्यार नांवाचें विशेशत्व कसलें. अर्य म्हळ्यार अर्थ करून घेवका आशिल्लो, विचार करून घेवका आशिल्लो कोणाल विशयू. वेद विद्द धातून जाल्लो कोणाल विशय आमी वेद म्हळ्यार तिळवून घेवचें, ज्ञान पावचें. आतां तसलें आमकां कोणाल विशयांतू ज्ञान जावका ते ताका वेद म्हणजे. तशी हांगा अर्य म्हळ्यार नांव परमात्माले तेंचे अर्थ दिता. ताका आमी अर्थ करून घेवका जाल्यार जगत्यांतू कोणय जाल्यार अर्थ करून घेवका कोणाक म्हळ्यार एकलो परमात्माक. तशी अर्य मा म्हळ्यार तो सर्व परमात्मा विशयी गुप्त आशिल्लो. जेवो परमात्मुची कसले परमात्मुची सर्व जिवांगेल विशय गुप्त आशिल्लो. जिवांनी अर्थ करून घेवका जाल्यार परमात्मू, तशीच परमात्माक जिवांगेल सर्व विशय गुप्त आसा. तशें अर्य
मा अर्यमा म्हूण येता. तेच न्हू परमात्माक अर्यमन म्हणून सांगताचे. ते आदित्य हांतू मुख्य जावन आशिल्लो अर्यमा म्हळेल पितृदेवते, त्या पितृदेवतेला तुमी विशेष विभूती आस म्हूण सांगता. तशी कवियवाह अन्नल सोम अर्यमा यम अग्निश्वात बर्हिषद हे 7 पितृगण म्हणून म्हणले. तशी तंतू आनु आम्हाले तेच सांगले वसुदेवते नियामक जाताची, आज्याकनी आज्जीक रुद्र देवते, पिज्जाकनी पिज्जीक आदित्य देवते. हे वसु रुद्र पशी आदित्य श्रेष्ठ, आदित्यालांतू अर्यमा पितृदेवते श्रेष्ठ म्हूण जालो. तशीची वरुण जलदेवते, इंद्रू देवतेंगेल देवते, अर्यमा पित्रांक देवते. पाप केल्ले जीवांक तो पितृदेवते कोणा दितो गो तसो यमाला दिता. तशें न्हू आतां अर्यमा म्हणेल पितृदेवते तो पाप केल्ले जिवात्मांक यमाले पेटयता म्हूण सांगून हांगा देव यम म्हळ्यार कोण म्हूण सांगता. यमालांतू मेगेल कसल विभूती आस म्हूण सांगता पळया. यमः संयमताम अस्मी म्हूण म्हणालो. संयमतामहम यमः संयमतामहम म्हळ्यार यमालांतू हांव संयम म्हूण म्हणलेले जेवो नांवान आसा. जेवो यमालांतू ते संयम म्हणलेले गूण मेगेल विभूतीन येयले म्हूण परमात्मा सांगता. मरणा नंतर हे जीव पुराई खंय वता, कोण व्हरता, व्हरचे यमाल दुतान येवन यमान सांगून घेवन यमान दुतान हांगा दुखून व्हरचे. ते यमाल दुतांकय ते वेल्लेल जिवांकय नियंत्रण करतलो यम म्हणल देवते. यमालांतू परमात्माल विशेष सन्निधान आस. म्हळ्यार कशी यमाले अंतर्यामी जावन आसून सर्व जिवात्मांक नियमन करतलो परमात्मुची यम म्हूण म्हणटाची. हे यम म्हणून म्हणलेले यमधर्म सगळेच जीव जगताक धर्माचे पालनेकोस्कर नियंत्रण करूक यमधर्माक परमात्मान नियमन केला. ते नियंत्रण शक्ती यमधर्माक दिल्लो कोण म्हळ्यार परमात्मा. तशी यमाक धर्मदेवत म्हणून म्हणटाची. यम मृत्यू देवते वय. अष्टदिक्पालकांतलो एकलो, दक्षिण दिक्काचे अधिपती म्हणटाची. सूर्याल पुतू, शनीलो मलगड भाव म्हूण म्हणटाची. यमधर्म जिवाक मरणाचे वेळ खंयचो म्हूण निर्धार करतलो. ते निर्धार खंयच्याचे वैर आधारीत जावन आसता म्हळ्यार चित्रगुप्ताले सहाया निमती ताका साध्य जाता. हे जिवांक पुरे नियमन करता देखून ताका यम म्हूण म्हळ्यार नांव येयलें. ते यम म्हळ्यार यमधर्मालांतू आसून ते पाप केलेले जिवांक पळय दंडन करचे तसले संयम म्हूण म्हणलें शक्ती ती परमात्माले विशेष विभूती म्हूण. तशी यमाक संयमन करची शक्ती दिल्लो परमात्मा मात्र न्ही. यमाकय नियम करतलो परमात्मा जाल्यार देखून ताका यमः संयमताम अस्मी म्हूण सांगून परमात्मान सांगलें. आतां यम म्हणलेल्या शब्दाक योगशास्त्रांतूय एक विशेष अर्थ आसा. पतंजलीन तागेल्या योगशास्त्रांतू यम म्हणलेले एक शब्दाक विशेष जावन अर्थ सांगला. ते कशी म्हूण म्हळ्यार आमकां योगशास्त्रांतू निषेध करचे तसले 5 विशय सांगला. ते निषेध करचे खंयचे विशय खंयचे सकडे विशयांत आमी निषेध करका आमी म्हूण म्हळ्यार हिंसा, फटीव सांगचे, खामचे, अत्यासक्ती म्हळ्यार काम म्हूण येत, आनी प्रतिग्रह म्हळ्यार विंगडालेद्राक हात दाखोवन रावचे म्हळ्यार दी आमकां म्हणलेले रितीर. प्रतिग्रह म्हळ्यार एक नमने मागचे म्हूण सांगू येता. परमात्मा जाय म्हूण जाल्यार आमी हे 5 निषेध ते आमी जिवनांत पालन करूं का. हे 5 निषेध खंयचे म्हूण सांगिल्ले कोणें म्हूण म्हळ्यार परमात्मानाची. तशीच हे 5 नियम जगत्याक सांगून हे नियम पालन करूं का म्हूण करयतलो. नियमन करतलोय परमात्मा, नियम सांगिल्लोय परमात्मा. तशें परमात्मा सांगता यमः संयमतामहम म्हूण सांगून. आतां तो मुखारसून हाजे नंतर तो कसो सांगता म्हळ्यार प्रह्लादश्चास्मि दैत्यानां
कालयः कलयताम् अहं मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां. दैत्याला आणतो हा प्रल्हाद आले. प्रल्हाद म्हणेल दैत्यान तुमिगेल विशेष विभूती असं तशीची आव कालनामक परमात्मी वै मृगालांतू आव मृगेंद्र म्हणरी सिंह जावनस पक्षिंगेलंतू वैनतेय म्हणेल पक्षी गरुडो तागेलांतू मिगेल विशेष सन्निधानस म्हण परमात्मान सांगले. आता तो म्हणता दैत्यालांतू प्रल्हाद जावनस. हो आता आमक एक दिसता दैत्य म्हळ्यार दुष्टजनालांतू तसल दैत्यालांतू परमात्माला विभूती असवे नमगू येतो आम्ही म्हूण सांगून खंडित इत्याक म्हळ्यार परमात्मो सर्वांतर्यामी म्हणटाची सर्व जिवांतू नीचाती नीच योनीची जिवांतू यस अति उच्च जावन आशिल्ले मानव योनीचे अंतर्यामी जावन परमात्मस. तशी सृष्टी तू ताणे सृष्टी केल्ले स्थिर चर स्थावर जंगम प्रति एकांतू परमात्माला अस्तित्व असची असं परमात्मा अंतर्यामी जावनू असता म्हणटना दुर्जन सज्जन दुष्ट शिष्ट स्थावर जंगम जड चेतन प्रति एक जीवांतू परमात्माला सन्निधान असं तंतू ना म्हणच्या काही साध्य ना इतक म्हणणारी प्रति एक जीवाक एक विशेषता दिसता म्हणजे ते विशेषता परमात्मा खंयची जिवांतू एक कसले एक विशेषता आमकां दिसता म्हणजे ते विशेषता येईल परमात्माला निमती म्हण सांगून कळटा आमकां. आता दैत्यांक एक विशेषता असं कसं नाही म्हणून तांगेला विशेष एक बल असं ते कोणाला निमती तांकां मेळलेले तांकां परमात्माले एक विशेष विभूती निमती तांकां त्या म्हणटा बलिश्ट देह बल सकळ मेळलेले. तशी हांगा दैत्यालांतू बल म्हणलेली एक विशेष शक्ती परमात्माला निमती आशिल्ली म्हणचे. तशी दैत्यालांतू एक विशेष जावन आशिल्लो जालो प्रल्हाद इत्याक म्हळ्यार तागेलांतू परमात्माला विभूती आस म्हूण सांगून आतां कृष्ण परमात्मा अर्जुनाले सांगतरस. ते दैत्य म्हळ्यार कोण म्हण पळया. सामान्य जावन आमी कसं म्हणटाची दितील चेडू दैत्य कश्यप प्रजापतीले त्या जन बायलांतू अदितील चेडूं आदित्य त्यांनी देवते म्हणून घेतले दितील चेडूं त्यांनी दैत्य म्हणून घेतले म्हणून दोग जन दैत्य आदी दैत्य म्हणून म्हणटात तांकां. वैवस्वत मन्वंतरांतू आनी स्वयंभुव मन्वंतरांतू दोनी मन्वंतरांतू आदी दैत्य म्हणून पळोवचें म्हणलें आमकां. वैवस्वत मन्वंतरांतू त्यांनी दितील चेडूं जावं हिरण्यकशिपू हिरण्याक्ष जावन आयलींची म्हणून तेदन मांद्रवे म्हळ्यार ना. स्वयंभुव मन्वंतर कितली की मागशी फुडली कालां स्वयंभुव मन्वंतरांतू त्यांनी ब्रह्माल सृश्टी जावन येताची तेन्नाय तांकां दैत्य म्हूण म्हणटाची. आतां आनी एक आमकां मना दिसच्या पुरो कसलें म्हळ्यार दितील चेडूं जाल्यार तुकून तांकां दैत्य म्हणलें. हां त्यांनी वैवस्वत मन्वंतरांतू दितिल्ले चेडूं जावन येयले तेन्ना तांकां दैत्य म्हळ्यार सम. स्वयंभुव मन्वंतरांतू ब्रह्मान सृश्टी केलें न्हू तेन्नाय तांकां दैत्य म्हणून म्हणलें कसल्याक म्हळ्यार दिती म्हळ्यार एक गूण ते गूण कसो गूण संस्कृतांतू दिती म्हळ्यार शब्दाक दुसऱ्यांक हिंस दिवचे बाद दिवचे जेव दुसऱ्यांक पाड करचे पाड म्हळ्यार तांकां कसलेय जेव वायट जेवचे तशें करचे हे पुराय विशयाक एक पर्याय पद्दती कसले दिती म्हूण. तशी ते दिती स्वभाव कोणालांत आसा तांकां पुरो जेन्ना दैत्य म्हणून येता. आतां मनशालांतू हें आसा स्वभाव कितले की जाणाक आतां काळांत तांतू कलियुगांत चड दुसऱ्यांक बाद दिवचे दुसऱ्यांक पिडन करचें दुसऱ्यांक हिंस करचें दुसऱ्या जीवन जालें तितलें निकृश्ट करून जेवचें तशी पळोवचें हें पुराय आतां कलियुगांत एक विशेश जावन आसूचे गूण दाखोवचे दृश्य माध्यमांतू येंची जनान पळोवचे तेंची प्रति घरांत काणींतू एक न्हय एक व्यांप अशी त्यांनी वायट करूं असूचें एक कॅरेक्टर आसता तेंचे पळोवचें पुराय जनान तशी स्वभाव जेवच्यो मागीर तशी एक कॅरेक्टर वायट आसता तसलें तें हे पुरे वायट कॅरेक्टर कसो न्ही. आतां हांगा दिती म्हळ्यार शब्दाचे अर्थ हेचे न्हय म्हणटना आतां कलियुगांतूय दैत्य मनशाल रुपार आसाचे म्हूण लेखूं येता तितलेची. तसल्यार दैत्य म्हूण नाम येवच्या कारण तांगेले दिती म्हळ्यार स्वभावा निमती आयिल्ले खाली दितील चेडूं म्हूण न्ही. तशी हिरण्याक्षाक आनी हिरण्यकशिपूक आदी दैत्य म्हणलें आदी दैत्य म्हळ्यार सुरवेचे दैत्य
तांणी दोग जन ताजे नंतर दैत्य संतान ಮುಂದುವರಿಸೂನ ಇಲ್ಲ कोणाल निमती हिरण्यकशिपू चरलो जावन आशिल्लो प्रहलादू संहलादू ह्लाद अनुह्लाद हांणी 4 जन तशीच हिरण्याक्षाले चेडवाल निमती सकडी हे दैत्य वंश ಮುಂದುವರಿಸೂन घेवन आयले. जाल्यार प्रहलादालांतू तो मेगेल विशेष विभूती आसा म्हूण परमात्मान कसले सांगले दैत्यानां प्रहलाद अस्मी म्हूण म्हणालो. आ प्रहलादालांत विशेष विभूती रे आसा म्हूण इत्याक हांगा पळोवंक आमी पळय प्रहलाद दैत्य वंशांत तो जल्लो आमकां पुरो जाणां गोत्तस. प्रहलाद जाल्यार प्रहलादाक तसल ते दैत्यांक गेले दिती म्हळ्यार एक स्वभाव आसवे ना. प्रहलादाल काणी पळयल्यार आमी प्रहलाद व्हड दैव भक्तू ताका कोणाक हिंसे दिवचे स्वभाव ना. आतां दिती स्वभाव म्हळ्यार कसले दुसऱ्यांक वायट करचें दुसऱ्यांक हिंसे दिवचे दुसऱ्याक बाद दिवन संतोष पावचे हें पुराय दिती म्हळ्यार स्वभाव तो दिती म्हळ्यार गूण ते प्रहलादालांतू ना. मात्र न्ही प्रहलाद परमात्माल विशेष भक्तू तशी विभीषणूय भक्तशील न्हय विभीषणूय राक्षस न्हय. जाल्यार विभीषणा पशी चड भक्ती प्रहलाद आशिल्ले इत्याक म्हळ्यार विभीषण भक्तू जाल्यार प्रहलाद जन्मात येवचे पशी फुडेंची नारदाल निमती जावन अवसल गर्भांत आसतनाची नारदाल निमित्त ताणें परमात्माले विशयांत विशेष उपदेश पावला. तो अध्यात्माचे एक विशेष उपदेश प्रहलादाक नारदाल निमती अवसल गर्भ आसतना मेळ्ळा. गर्भांतू ताका वैष्णव दीक्षा मेळ्ळे म्हूण आमी लेखुवेत. तसो एक व्हड भाग्यवंत तो प्रहलाद. तशीच आमी सगळेच एक परमात्माले चिंतन करतना सगळे पुराणाचे काणयेनी पळयतना सान्न प्रायर देवा पाविल जन 3 जन आसाची कोण म्हण एक ध्रुव एक प्रहलाद एक नारद म्हळ्यार नारद जावन जन्मा येतना न्ही तागेले नारदाले दोनी जन्मा पुडली काणी आमकां भागवतांत मेळटा. सुरवे जन्मांत तो गंधर्व जावन आसता ताणी कचुकी करून तो एक नंतवयच्या जन्मांतू हे हांतूच भगवद्गीतेंतू आयला पयरी नारदाल विशय नंतवयच्या जन्मांत तो एक दासीपुत्र जावन येता. ते दासीपुत्र जावन आसतना 5 वर्सां प्रायेरी परमात्माल विशय पुरय आयकून घेवन तो सादारण एक तितली सान आसतनाची तो तागेले हृदयांत परमात्मा पळयता म्हूण सांगून आसा. जाल्यार प्रयत्न पावलो तो परमात्मा एक घडी दिशिल्लो नारदाक ताणें परिपूर्ण जावन परमात्मा त्या तितले सान प्रयर पळयनी. आनी दोग जन सान प्रयर परमात्माक साक्षात्कार करून घेतिल्लो कोण म्हळ्यार ध्रुव आनी प्रहलाद. तांणी तशीची सन्न प्रयरी ध्रुव 6 वर्ष म्हणटनाची तपस्या करून परमात्मा पळयले म्हणटा. प्रहलाद 5-6 वर्सां म्हणटनाची तो नरसिंहाक खांब्या दुखून तागेल्या अन्नाक खांब्यांत देव आसवे म्हूण निमगेतना आस म्हूण सांगून तागेल्या अन्नान हिरण्यकशिपून खांबो मारून खांब्या दुखून नरसिंह प्रहलादा खातीर आयलो. सान प्रयरी प्रहलादान नरसिंहाल रुपार परमात्मा पळयला जाल्यार तो भिनिकय तशी त्या एक विशेष. जाल्यार आनीक कसले विशेषत प्रहलादालांत आमी पळोवचें म्हळ्यार पुराणांत प्रहलादाल चरित्रेंतू हिरण्यकशिपूल संवार जाल्ली नंतर परमात्माल खूप देवनिकय ते नरसिंहाले खूप देवनिकय तो घर्र करतरच कोणाकय लागीं वचक धैर्य पावनाकय तितले भिताच देवादी देवते दूर दुखून तागेले स्तोत्र करताच ब्रह्मादी देवते सर्व जन तागेले स्तोत्र करता. देवा शांत जा मस्त नाना रितीर ताका स्तुती करून देवा शांत जा म्हळ्यार तागेले खूप देवनी. कडेर लक्ष्मी सांगताचे अम्मा तुगेले स्पर्शा निमती पुणी तो शांत जाता पळया ती सांगता ना हांव देवाली हे इतले उग्र रूप येद्दोळ पळयनी म्हाका तागेले वचा भंय जाता. मागीर पुराय देवतेन प्रहलादाले सांगताचे पळय प्रहलादा चरडा तुक्का तूं सांगील खातीर तुगेल्या अन्नाले संहारा खातीर जावन असले उग्र रूप धारण केलेले परमात्मान आतां हे रूप ताका निवारण कर म्हूण कोण सांगचें आमकां सांगच्या जायना भंय जाता तूंच सांग. तूं लागीं वचून प्रार्थना केल्यार देव तुका तुगेले एक प्रार्थनेक वलवत पळया तागेले कोप देंवत पळया म्हूण सांगतना प्रहलाद
ಹಂಗೆಲ್ಲ ಬರೀ ಕೊಣಲೆ ಬರೀ ಬಿಂತು ಧೈರ್ಯಾರ್ ಚಮಕಲು ಪರಮಾತ್ಮಲಾಗಿ आणि ताणेक परमात्माला स्तोत्र केले शांत जावतिक तर प्रल्हाद स्तुती म्हणून सांगून भागवतान तसं त्या वेळाक नरसिंह शांत जल काही त्याच्या रडाला गॅप पेल काही पायार बसैल काही आणि एक सिंहानं त्याची पिल्ला मोक्काची कशी माती लेवून नमे तशी प्रल्हादाल माती लेवून त्या प्रल्हादाल वैर मोग दाखयत काही तशी प्रल्हादानं परमात्माक एक तिन्ही विषय प्रल्हादान हांगा जगत्या दाखयले कसले म्हूण म्हळ्यार प्रल्हादान परमात्माक भैयान पावच्या जायना भक्तीन मात्र पाव येतं म्हूण दाखयले त्याच वेळार प्रल्हादालान तो परमात्माला एक विभूती विशेष विभूती प्रवेश जाल्ले म्हूण लेखू येता आमी आणि त्या मान्य प्रल्हादाक परमात्मा निंगीत तुका कसल वर जाई म्हूण तेदना प्रल्हाद अनेक पाठ दिता पळय जगत्याक तो सांगता देवाला की म्हाका कसले नाका हांव तुका भक्ती मात्र केलेले भक्तीक प्रती जावन हांव कसले तुगेले निमगेल्यार देवा त्या व्यवहार जालो व्यार जालो व्यभिचारिणी भक्ती जाली म्हाका गोतस तुका अव्यभिचारिणी भक्तीन मात्र प्रीती जाता म्हूण सांगून तशें न्हू म्हाका तुगेले वयर निरंतर भक्ती आसची तशी केल्या पुरतुवे म्हाका विंगड कसले वर नाका हांव तुगेल्या कसले म्हगेले भक्तीक प्रती जावन तूं कसले की दिवका म्हूण सांगून तुका भक्ती केलेले नाका तुगेलो अनुग्रह इतले श्रेश्ठ विंगड कसले ना परमात्मा म्हणटा हें एक ताण जगत्या दाखोवन दिलें कसले देवाल विशयांत व्यापारी बुद्धी अशा नज म्हूण सांगून तशीची मागीर तशी म्हणून प्रल्हादो मागीर फुडलें म्हणटकीर म्हाका एक वर दितवे नरसिंह देव म्हणटा की आत्तां तूं कसले वर नाक म्हणलें वापस तूं वर निमगीत जैत तूं निमगुचें व्हड कसले जाय सांग हांव दिता तेदन तो सांगता देवा आजी हांव तुगेले म्हाका कसले नाक म्हूण सांगला न्हय जाल्यार खंयचे वेळा मनशाल बुद्धी ती खंयचे वेळा गुंत म्हूण सांगू जायना तशें हांव न्हू हांव तुगेल्या आनी एक वर निमगीता एक कसलें म्हळ्यार केन्नाय म्हगेलें मन तुगेले भक्ती दुखून विचलीत जायना अशें पळयलें आनी केन्नाय हांवें ऐहिक सुखोपभोग दी देवा म्हूण तुगेल्या मागना अशी तूं अनुग्रह करी म्हाका म्हूण पळय असल एक विशेषता त्या प्रल्हादालान तूं आशिल्ली देखून परमात्माले विशेष विभूती प्रल्हादालान तस हें विशेष गुणाक समजावन परमात्माला विशेष विभूती आसत तशें हांव न्हू परमात्मान अर्जुनाला सांगिल्लें प्रल्हादश्चास्मी दैत्या नाम म्हूण प्रल्हाद म्हणलेलें नामाक तसल्यार कसलो अर्थ म्हळ्यार प्रहृश्ट जावन आशिल्लें विशेश जावन आशिल्लें तशी ते हलाद म्हळ्यार संतोशू परिपूर्ण आनंदाचे एक उत्कर्श स्थिती म्हणटाची त्या गुणाक प्रल्हाद म्हणचे परमात्मा मात्र न्हय आनंदान परिपूर्ण जावन आसूचे वरलेले पुराय जिवाक अनित्य जिवांक दुख्ख देवादी देवतेंक हे दुख्ख सोडलेलें ना जाल्यार एक परिपूर्ण आनंद कोणाल गुण म्हळ्यार परमात्माले तशें हांव न्हू परमात्माले प्रल्हाद म्हळ्यार ते विशेष गुणाचे विभूती ते दैत्य रायू प्रल्हाद दैत्य बालकू दैत्य रायू प्रल्हादालान तूं आस म्हूण सांगून परमात्मा सांगता आतां म्हणालो कालम कलयताम अस्मी म्हूण काल म्हळ्यार कसलें काल म्हळ्यार दोनी अर्थ घेवया आमी एक संहारक म्हूण म्हळेलें आनी एक काल म्हळ्यार आमी म्हणटा पळय समय टायम आतां कितले टायम जाल्ले खंयचे टायमा हें पळय जाता की खंयचे वेळाक काल कुडसून येता की असल पुरे विशय म्हणटा पळय त्या काल ताका समय म्हणटाचे एक काल म्हळ्यार डिस्ट्रॉय जावचे सर्व संहारक म्हूण म्हणटाची तशी परमात्मान जी नियमन करचें कसलें म्हळ्यार कोणाक खंयचे वेळाक अंत्य जावका म्हूण सांगून परमात्मा लेखता तेचे वेळा तागेले अंत्य जाता हें संहार जालें तेची खंयचे जिवन खंयचे वेळा जन्मा येवका जन्मा येवन जातरी खंयचे वेळा तागेले जिवनान तूं कसल सकट जाता हेवूय पुराय नियम हेवूय पुराय निर्धार करलेले परमात्मान तशें ताका समय म्हळ्यार अर्थारी काल म्हूण सांगून म्हणटाची तशीची केन्नाय पळय खंयचेची विशय आमी पळयल्यार परमात्मान लेखनान अशी कसलेय जायना हांगा मरणय जायना जवो ते काला कसल मेळका म्हूण परमात्मान निर्धार केला पण ते काला मात्र मेळटा तशीची कितले की पण कसल की सकाळी एक अवघड जाता तांनी वैरी दुखून एकलो पोड पुरो
जेवो बस कार परे एक्सिडेंट जावन कसले तांकां पेट्टू जेवच्या पुरो एकक पंत वयर दुखून पोडका जाला तोग्गू पडता एका माळयेर दुखून पडतनाची मरची जनसाची तेंची 25 माळयेर दुखून पडल्यार इवांची जनसाची कसले म्हळ्यार परमात्माल दय ते परमात्माला अनुग्रह इत्याक म्हळ्यार परमात्मानानिकी ते 25 माळयेर दुखून पडतल्याक मरण निर्धार करणी एका माळयेर दुखून पडलेल्याक निर्धार करून जालेले तशी तेंची एकक पंत व्हड व्हड एक्सिडेंट जाता तेदना आंगार एक घाय दिसना जाल्यार तांणी स्पॉट डेथ जाताची तेची आंगा भरी फ्रॅक्चरनी जावन तई हांगा पुरे स्टिच घालून हातपाय पुरे लांबून आस्पत्रे न्हिदान तसल जन म्हयने गटल्यान आस्पत्रे रेंजून जाल्यार मागीर ಸ್ವಲ್ಪ सवकी जावन येतल जनसाची मरणाची तशें जाल्यार हांगा आमकां कळटा कसले म्हळ्यार परमात्माली एक आज्ञा अनुज्ञा न्ही आज्ञा नत्तिले कोणी मरणाची त्याची परमात्माले इश्ट नत्तिले मर्त म्हूण लेखील जनय वांछनाची म्हळ्यार वांत म्हूण लेखील जनय वांछनाची मर्त म्हूण लेखील जनय मरणाची म्हळ्यार हाजे अर्थ कसले म्हणून परमात्मान निर्धार केलेले विना जननय जायना मरणय जायना कसली जायना म्हूण लेखूं येता इत्याक म्हळ्यार मरण जनन या परे परमात्माले तीर्मान ताणें लेखू का आम्ही आतां केलो पंत खंयचेय एक विशय कोणाकय कांय ना जाल्लें तेदन आमकां एक अभ्यास आसा म्हणजे अयो ताकाच टायी मारी एक डॉक्टर मेळ्ळेले जाल्यार तांणी व्हरतन आस्पत्रे व्हरतन लेट जालें टायमार बेल्लेले जाल्यार त्या टायमार ताका एक ट्रिटमेंट स्टार्ट केलेले जाल्यार तो वांत आशिल्लो कितकी म्हूण जेवो खंयचे डॉक्टराले व्हेल्ले त्या डॉक्टराले व्हरना नाशी अमके डॉक्टराले व्हरका आशिल्ले तांणी ताका लायक ट्रिटमेंट मेळटा आशिल्लें हें ट्रिटमेंट समजायनी तेश जावन गेल्लो अशी पुरय लेक घालताची अशी पुरय सांगताची जाल्यार त्या तशी न्ही इत्याक म्हळ्यार कितले लायक ट्रिटमेंट दिल्यार व्हडले डॉक्टराले व्हर न्हू फॉरिना व्हर न्हू लायक आस्पत्रे व्हरून ट्रिटमेंट दिल्यार मरतल जनसाची तेंची सम गव्हर्मेंट आस्पत्रेन तो न्हिदून सम ट्रिटमेंट मेळना नासली जनय याक थंय पुराय सोण थंय व्हरून घाल्ला ताका लांबयला हात पांय परे अशें करून वांत बेगीन म्हूण लेखीलय वांचून येतल जनसाची म्हळ्यार इत्याक म्हळ्यार हें मरणाचें एक वेळो निर्धार करचे परमात्माक उश्ना नाशी कोणीय मरणाची कोणीय जायनाची तशी ह्या परमात्माली शक्ती विंगड कसले न्ही तशी कालम कलयताम अस्मी म्हूण सांगून परमात्मान ताजे खातीर सांगिल्लें संहार करचे गुणांतू काल म्हळेल नावार आसूचो हावची म्हूण तेंच नम अर्जुनाकय परमात्मान सांगिल्लें विश्वरूप दर्शन दाखयत तो आनी तो सांगता तूं लेखला न्हू अर्जुना पुरो जना तूं मारचें म्हूण पळय हांगा तूं आनीक युद्ध कोरका मात्र हें दुर्योधन आदी सकडी मिगेल निमती तांणी मोरणूय जालें पळय म्हूण अर्जून पळयता सर्व दुर्योधनू कर्णू शकुनी असल जन पुरे ते परमात्माले ते तोंडा भितर रिगून त्या दाड्याक पुरे गश्टून वचून तांणी मेल्लेले ताका दिसचास ते विश्वरूप दर्शन योगांतू त्या आमकां त्या तांतूंतल्या श्लोकांतू कळटा ह्या पळय वाजिल्यार तशी काल म्हळ्यार तसल्यार एक विशेष अर्थ आस तशी काल म्हळ्यार कसलें म्हूण पळोवका काल म्हळ्यार कल म्हळ्यार एक शब्द आदोकून उत्पत्ती जाल्लें शब्द तो कल म्हळ्यार कसलें कल म्हळ्यार ओट करचें कसो ओट करचें सर्व सद्गुण सर्व सामर्थ्य सर्व शक्ती तागेले आंगा भितर ओट्टू जावन आसके परमात्माले तस जावन ताका काल म्हूण नाम परमात्मूच न्हू तो काल म्हणलो ताका म्हळ्यार समस्त सद्गुण सामर्थ्यान परिपूर्ण जावन आसोच्यो परमात्मो तश जावन ताका काल म्हूण म्हणटाची तेंची योच परमात्मो संहाराकय कारण जाता कशी कालपुरुशू म्हूण जावन तशीची आतां हें कालपुरुश जेवो कालनामक जेवो तो परमात्माल निमतीची हें कालपुरुश जावन संहारय जेवचे तेचे काल समय म्हळ्यार रितीरी ते खंयचे वेळा जावका म्हूण निर्धार जावचे तशी आतां आमकां एक पंत दिसता कसो न्ही अयो आनी एक 4 वर्सां तांणी वांचिल्लें जाल्यार कितलें लायक आसता आशिल्लें देवान इतलें बेगीन व्हेल्लें ಸ್ವಲ್ಪ काळ आसूंक आशिल्लें जाल्यार
ಕತಿರ್ದವನ ಮೆಲ್ಲ ಮಣ್ಕೊಣ ಗೊತ್ತು. ಕೆಲವು ಜನ ನಿದ್ದನೂ असताची त्यांनी तांकां कसली करूं जायना त्या शरिरांतू त्या वेळाका तांणी आनी वांचून वचूच म्हण आमी लेखलारी परमात्माक तांगेल मरणांतू तांगेल उद्धार आसा म्हण लेखल्यार मरण तांकां मेळटा. परमात्मा लिची इश्ट ते म्हण लेखूका इत्याका म्हळ्यार जर्जरीत जाल्लेले शरिरांतू शरीर दिवचेची परमात्मान मानव शरीर दिवचेची ते एक परमात्मा प्राप्ती करून घेवका कर्मयोग की भक्ती योग की ज्ञान योग की कसले एक योगान ते परमात्मा प्राप्त करून घेवचे खातीर शरीर दिवचें आमकां वय म्हणटा तें शरीर कसल्याकय प्रयोजनांतल्या बरें जाल्लें जर जाल्ले साधना शरीर असल्या मानव साधन करीत साधकाक ते साधने जाय आशिल्लें शरीर ना रे ताणें कसलें साधन करचें. तशी ಕೆಲವು ಜನಾಂಕ ಉದ್ಧಾರ जिवंत आसतना तांगेलो उद्धार जाता जाल्यार ಕೆಲವು जनांक परमात्मो मरण दिवन तांकां उद्धार करता म्हूण सांगून इत्याक म्हळ्यार साधने खातीर दिल्लें शरीर शिथिल जावन गेलां न्हय. तशी त्या शिथिल जाल्ल्या शरिरांत कसलेंय साधन करूं जायना म्हूण जाल्यार ताका एक चांग शरीर दिवचें निर्धार परमात्माले अशी कालम कलयताम अस्मी म्हूण सांगून परमात्मान म्हणलेलें. तशी आनी कसले तागेले विशेश विभूती सांगता परमात्मा म्हणलेलें पायचे दिसा गीतामृतधारांत आमी पळोवया. आजी सांगिल्ले गीतेचे सार संदेश परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत्. श्री हरिकृष्णार्पणमस्तु.